नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या घडामोडींवरती स्पेशल रिपोर्ट्स। सुरुवात करूया। पेन्शनर्सचं शहर अशी ओळख असलेलं पुणे आता आयटी हब बनलंय। मात्र पुण्याच्या विस्तारीकरणासोबतच इथल्या कायदा आणि सुविधांचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। पुणे शहराच्या भरवस्तीत एका वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून भर दिवसा लुटण्यात आलाय। पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेला हा आपटे रोड अत्यंत गजबजलेल्या या परिसरात बुधवारी सकाळी ती थरारक घटना घडली। एका वृद्ध दाम्पत्याला 4 लुटारींनी ओलीस ठेवून त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज लंपास केला। आपटे रोडवरच्या याच सरोज सदनमध्ये तो थरार घडला। छेडा दाम्पत्य हे मुंबईचं रहिवासी असून पुण्यातील नातेवाईकांना भेटण्यासाठी बुधवारी ते इथे आले होते। त्यावेळी त्यांच्यासोबत एक मदतनीस आणि वाहन चालक होता। बुधवारी सकाळी 8-8:30 वाजण्याच्या सुमाराला छेडा यांच्या घराचा दरवाजा लुटारूंनी ठोठावला। हे लोक आले आणि दरवाजा खटखटून आतमध्ये प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर आतून दरवाजा बंद करून त्या ठिकाणी त्यांना बांधून ठेवलं आणि त्यांना भीती दाखवून त्यांच्याकडचे जे काही वस्तू होते, मोबाईल होते किंवा रोख रक्कम होती, काही ज्वेलरी होती, हे त्यांनी पर्समध्ये ठेवली होती, ती त्यांनी सगळी घेतली। बंदुकीचा धाक दाखवून लुटारूंनी छेडा दाम्पत्याकडून रोकड आणि दागिने हिसकावून घेतले। मात्र त्यावर त्यांचं समाधान झालं नाही। लुटारूंनी छेडा दाम्पत्याकडे पैशांची मागणी केली। छेडा यांच्या मुंबईतील ऑफिसमध्ये पैसे असल्याचं समजल्यावर लुटारूंनी आणखी एक प्लान आखला। छेडा यांच्या ड्रायव्हरला सोबत घेऊन एक लुटारू छेडा यांच्या मुंबईतील ऑफिसमधून पैसे घेण्यासाठी निघाला। याच दरम्यान काही लोक छेडा यांना भेटण्यासाठी आले आणि छेडा दाम्पत्यांना लुटारूच्या तावडीतून सुटका करून घेण्याची संधी मिळाली। 3 जण ज्या रूममध्ये या लोकांना ठेवलं होतं तिथून बाहेर आले। ते बाहेर आल्यानंतर तिथं जे फिर्यादी त्यांनी धाडस दाखवून आतलं दरवाजा बंद केला आणि खिडक्या उघडून जोरजोराने वाचवा म्हटल्यामुळं खाली लोक आले आणि ते लोक आल्याचं बघून आणि ह्यांनी घाबरल्यामुळे यांनी पाठीमागून पलायन केले। आपला डाव फसल्याचं लक्षात आल्यावर लुटारूंनी मुंबईला निघालेल्या आपल्या साथीदाराला वाटेतच पसार होण्यास सांगितलं। या प्रकरणी छेडा दाम्पत्यानं पुण्याच्या डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे। आपटे रोड सारख्या वर्दळीच्या भागात हा लुटीचा प्रकार घडल्यामुळे शहरात एकाकी राहणाऱ्या दाम्पत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। मुंबईहून नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यात आलेल्या वृद्ध दाम्पत्याला कशा पद्धतीने लुटलं हे आत्ताच आपण बघितलं। पण पुण्यात केवळ ही एकच घटना घडली असं नाहीये, तर या सांस्कृतिक राजधानीत गेल्या 6 दिवसात 8 खून झालेत। 6 दिवसात 8 खून। पुण्यात गुन्हेगारांचा हैदोस। सांस्कृतिक राजधानीला गुन्हेगारीचा विळखा। गुन्हेगार मस्त, पोलीस सुस्त। गुंड निळा वाडकरचा खून। गुन्हेगारीच्या वादातून सचिन देवकरची हत्या। गुंड टिपू पठाणचा बिल्डरवर गोळीबार। खंडणीसाठी चिमुरड्याचा खून। राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गुंड शिरजोर झाले असून शहरात जणू खुनांची मालिका सुरू झाली आहे। 6 दिवसात 8 खून पडले असून त्यापैकी 2घांची हत्या ही गुन्हेगारी टोळी युद्धातून झाली आहे, तर एका व्यापाऱ्याचं अपहरण करून खून करण्यात आला। शहरात एका पाठोपाठ एक खून पडत असताना पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच मात्र हातावर हात धरून बसल्याचं चित्र आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी नुकतंच गुन्हे शाखेची फेररचना करून 6 ऐवजी 5 युनिट केल्यामुळे कार्यकक्षेवरून पोलीस अधिकाऱ्यांमध्येच हेवे दावे सुरू झालेत। झोनच्या प्रमाणे को टर्मिनस केलेले आहेत। 5 झोन आहेत आणि 5 आपली युनिट्स आहेत। तर त्या युनिटच्या अधीनस्थ असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या मध्ये घडणाऱ्या सर्व गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने म्हणजे डिटेक्शन ॲज वेल ॲज प्रिव्हेन्शन ही मुख्यतः जबाबदारी ही त्या युनिट इन्चार्जची राहील। हा उद्देशाने आता हे रिऑर्गनायझेशन आपलं करण्यात आलेलं आहे। शहरातील गुंड आणि गुन्हेगारांना लगाम लावण्याची जबाबदारी पोलिसांच्या क्राईम ब्रांचवर असताना पुण्यात गुन्हेगार मोकाट सुटलेत।
गुंड टोळ्यांच्या आपापसातील वर्चस्ववादातून रस्त्यावर भर दिवसा हत्या होत आहेत। या खुनाच्या सत्रामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचं चित्र आहे। एकीकडे पोलीस हेल्मेट सक्तीसाठी आग्रही दिसतात, मात्र फोफावलेल्या गुन्हेगारीकडे पोलिसांकडून का डोळेझाक केली जाते असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला। अधिकाऱ्यांच्या आर्थिक हेवेदाव्यामध्ये अडकलेली गुन्हे शाखा आणि पुण्याच्या रस्त्यावर गुन्हेगारांनी मांडलेला उच्छाद, हे सगळं चित्र वेदनादायी आहे। याचं कारण पुण्याची गुन्हे शाखा झोपलेली आहे, अगदी गाढ। आता केवळ एक पाटी लावायची तेवढी शिल्लक आहे। शांतता राखा, पुण्याची गुन्हे शाखा गाढ झोपेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर बघूया, संसाराची कसरत सांभाळत हजारो महिला रोज मुंबईच्या लोकलनं प्रवास करतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून एका माथेफिरूच्या दहशतीखाली अंधेरी स्टेशन वावरत होतं। अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्यानं महिलांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मुंबईतल्या सर्वाधिक गजबजलेल्या स्टेशनपैकी एक रेल्वे स्टेशन म्हणजे अंधेरी। मात्र एका माथेफिरूने गेल्या काही दिवसात जवळपास 3 ते 4 प्रवासी महिलांवर ऍसिड अटॅक केल्यानं अंधेरी स्टेशन दहशतीच्या सावटाखाली वावरतंय। मात्र निर्भया पथकाच्या धडक कारवाईमुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय। अंधेरी स्टेशनमध्ये रंगेहात आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात। साध्या गणवेशातील पोलीस आरोपीच्या मागावर होते। अखेर आज पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलंय। जो सीरियल ऑफेंडर है, जो एसिड फेंकता है लेडीज़ के प्राइवेट पार्ट्स पे, वो मेरे ऊपर है अटैक किया उसने। लेकिन आज मतलब जो लेडी कांस्टेबल निर्भया टीम है वो अलर्ट हुए थे और उन लोगों ने वो दुर्घटना मेरे ऊपर होने से बचाया तुरंत। मात्र माथेफिरूच्या या भयंकर कृतीमागचा उद्देश शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। तसंच त्याच्या इतर गुन्ह्यांची उकल करण्याचाही प्रयत्न सुरू आहे। अंधेरीतल्या आरोपीला जेरबंद करण्यात यश आलंय। मात्र लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह कायम आहे। दिवाकर सिंगसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अंधेरी। यानंतर बातमी आहे ठाण्यात संशयातून उद्ध्वस्त झालेल्या एका संसाराची। पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्या संशयातूनच त्या दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत असत। मात्र त्यांच्या भांडणातून असं काही घडेल याची त्यांच्या कुटुंबाला जराही कल्पना नव्हती। पतीने आपल्या पत्नीची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। संशयानं सुनील आणि अर्चना या सांगळे दाम्पत्याचा घात केलाय। त्यामुळे त्यांच्या 3 वर्षांच्या गोंडस मुलीवर अनाथ होण्याची वेळ आली आहे। ठाण्याच्या श्रीनगर भागात हे सांगळे दाम्पत्य राहत होतं। सुनील हा रिक्षा चालक, तर त्याची पत्नी अर्चना ही एका IT पार्कमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती। पत्नी अर्चनाच्या चारित्र्यावर सुनीलला संशय होता। यावरून या दाम्पत्यात सतत भांडण होत असत। ये अपने मिसेस के ऊपर हमेशा चारित्र पे उसके संशय लेता था और उसके वजह से उनकी हमेशा झगड़ा होता था। इसी सिलसिले में पुलिस स्टेशन में एनसी दाखिल हुई थी और महिला मंडल से इनको समझाया गया था। उनका आपस में समझौता भी हुआ था, तो भी इनका जो झगड़ा है वो ख़त्म नहीं हुआ। लास्ट में कल रात में इसने थोड़ा झगड़ा हुआ तो उसके ऊपर वो मिसेस को बिछाने में ही उसका मुंह और गला दबा के उसने खून कर दिया उसका। बुधवारी रात्री सुनील आणि अर्चना यांच्यात याच कारणावरून कडाक्याचं भांडण झालं। सुनीलनं आपल्या मुलीसमोर पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला। त्यानंतर तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला। मुलीसाठी आईस्क्रीम घेतल्यानंतर तो घरी परतला। हे बाप लेक रात्रभर अर्चनाच्या मृतदेहाजवळ बसून होते। सुबह करीबन 2 बजे इसने उसके भाई और सबको फ़ोन करके बोला है कि तुम्हारी बहन भगवान के घर गई है और जल्दी आ जाओ। इसी सिलसिले में उनका एक चचेरा भाई जो विटाया में रहता है वो खुद आया देखने, तो वो दोनों का भी उधर उनके लाश दिखा उनको। अर्चनाच्या कुटुंबियांनी ठाणे पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना 2 मृतदेह सापडले। आत्महत्या करण्यापूर्वी सुनीलनं पत्नीची हत्या आणि आपल्या आत्महत्येविषयी लिहून ठेवल्याचं पोलिसांना आढळून आलंय। संशयानं अनेकांचा घात केला असून सांगळे कुटुंबही त्याचा बळी ठरलाय। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठाणे।